नमस्कार, मी रुपाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते श्लोकू शत्तू या आपल्या फॅमिली ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज आहे देवशयनी आषाढी एकादशी. तर छान योग जुळून आलेला आहे की आज रविवार पण आहे आणि आषाढी एकादशी आहे. तर आज बघूया मला काय काय करायला मिळतं आहे. मी इथे जेवणामध्ये बघू, आज उपवास आहे तर उपवासाची थाळी करण्याचा मी प्रयत्न करते. तर तुम्ही पण या सोबतीला. तर इथे मी साबुदाणे भिजत ठेवलेले आहेत. आता ही बटाटी कुकरला लावून घेते. कुकर लावलेलं आहे इथे. तोपर्यंत हे राजगिऱ्याचं पीठ मी पुरीसाठी मळून घेते. तर राजगिऱ्याचं पीठ हे मळून ठेवलेलं आहे. थोडंसं घट्टच मळायचं आहे. तर हे थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवते. बटाटे शिजून झालेले आहे तोपर्यंत मी शेंगदाण्याची आमटी करून घेते. शेंगदाण्याच्या आमटीसाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे, थोडंसं ओलं खोबरं, कोकणातले असल्यामुळे आम्हाला खोबरं हे प्रत्येक पदार्थामध्ये लागतंच. सो थोडं हे ओलं खोबरं, मिरची, मीठ आणि थोडीशी साखर. तर हे सगळं एकत्र मी वाटून घेणार आहे आणि तुपावरती आपल्याला फोडणी द्यायची. तर हे मी शेंगदाणे, मिरची, खोबरं आणि साखर, मीठ हे थोडं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण मस्त याला तुपामध्ये फोडणीला घालूयात. तर आपल्याला हवं तितकं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि याला छानशी आपण फोडणी देऊया. इथे मी तूप घेतलेलं आहे थोडंसं. तुम्ही तेलामध्ये सुद्धा फोडणीला घालू शकता. इथे मी तूप चांगलं तापून झाल्यानंतर त्यामध्ये हे जे आपण शेंगदाण्याचं वाटण केलेलं होतं तर ते घातलेलं आहे आणि याला थोडीशी उकळ काढून आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार होणार आहे. आधी तर मी मीठ घातलंच होतं, पण आता पाणी आपण त्याच्यात थोडं ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं आणखी मीठ घालणार आहोत. किती घट्ट किती पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. इथे बटाटी पण आपली छान शिजलेली आहेत.
इथे आपली आमटी शेंगदाण्याची उपवासाची आमटी तयार झालेली आहे आणि इथे मी तयारी करते साबुदाण्याचे वडे करण्याची। तर थोडेसे बटाटे मी जे उकडलेले आहेत शिजलेले बटाटे ते साबुदाणा वड्यांसाठी घेणार आहे आणि उरलेले जे आहेत ते बटाट्याची भाजी करणार आहे, कारण आपण राजगिऱ्याच्या पुऱ्या देखील करणार आहोत। तर ही बटाटी आधी मी स्मॅश करून घेते। खरं तर दोन्ही एकत्रच मिक्स करून घेते। तर साबुदाणे आणि बटाटे तर आपण छान स्मॅश करून इथे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी आता मिरची घेते आहे, इथे थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे। तर साबुदाणे बटाटे उकडलेले मी जे स्मॅश करून घेतले होते त्याच्यामध्येच मी हे मिरची, त्याच्यानंतर शेंगदाणे, खोबरं याचं वाटण घातलेलं आहे आणि आता मीठ घालून आपण छान हे मिक्स करून घेऊयात। चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडी यामध्ये साखरसुद्धा घालू शकता चवीसाठी। तर हे असे त्या मिश्रणाचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही आपल्या आवडत्या आकारामध्ये ते बनवू शकता, म्हणजे हार्ट शेप द्या, मेदूवड्यासारखा शेप द्या किंवा आपण नॉर्मल जे वडे करतो तसंही तुम्ही करू शकता। इथे हे पहा झालेले आहेत वडे, म्हणजे शेप देऊन झालेले आहेत। इथे मी काही ठिकाणी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे शतायू श्लोक आहेत दोघं लहान म्हणून त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी म्हणून मी हे असं मेदूवड्यासारखं एक शेप दिलेला आहे, एक हार्ट शेप असा दिलेला आहे आणि बाकीचे नॉर्मल आपले सगळे जे वडे असतात तसे केलेले आहेत। तर आता हे मी तळून घेते, डीप फ्राय करते। बटाट्याच्या भाजी करता मी मिरची आणि थोडं जिरं घेणार आहे। मगाच जे शेंगदाण्याचं वाटण केलं होतं त्यामध्येच मी मिरची आणि जिरं वाटून घेते। इथे वडे करण्यासाठी तेल तापतंय तोपर्यंत मी ही बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन घेते। तर इथे बटाट्याची भाजी मी फोडणीला टाकलेली आहे। अशा तळीच्या आवडीचा हार्ट शेप केलेला आहे मी साबुदाणा वड्यांमध्ये, तर तो पण तळून घेते
आणि त्यानेच म्हटल्याप्रमाणे हा मेदूवड्याचा एक शेप दिला आहे, तर तो पण करते. इथे शताईच्या आवडीचे शेप तयार झालेत, हार्ट शेप आणि डोनट शेप किंवा मेदूवड्याचा शेप. आणि इथे आता वरी तांदळाचा भात करते, तर वरीचे तांदूळ घेतले, धुवून घेते आणि कुकरला लावते. इथे आपले गरमागरम साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. इथे हे रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत, छान असे त्याला काप केलेत आणि ते आता मी तुपावरती भाजणार आहे. तर इथे पुऱ्या करते. इथे पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि रताळ्याचे काप तुपात भाजायला ठेवलेत. छान भाजलेत खरपूस. आपण टर्न करून घ्यायचे आहेत ते. तर इथे शॉर्ट अँड स्वीट अशी उपवासाची आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी मध्ये जे थोडके म्हणजे मी प्रयत्न केला थोडके पदार्थ करण्याचा. तर बघू शकता इथे राजगिऱ्याच्या पुऱ्या आहेत, साबुदाण्याचे वडे, त्याच्यानंतर इथे आहे वरीचा भात, इथे हे रताळ्याचे काप आहेत, ही आहे शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी आणि दही. तर हे असं आपलं छोटंसं असं छान मी करायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं, लाईक केलं, चांगल्या कमेंट केल्या तर नक्कीच. तुम्ही जर आमच्या व्हिडिओचं कौतुक केलं तर खरंच म्हणजे आणखीन मनोबल वाढतं आणि आणखीन काहीतरी नवीन करण्याची उमेद निर्माण होते. तर आज सुट्टी होती आणि मुलांना पण सुट्टी आहे, त्यांना छान छान खाऊ घालण्याचा माझा उद्देश होता. तर ते पूर्ण झालेला आहे. जशी आपली विठू माऊली ही लेकूरवाळी आहे, तसंच सुट्टी असते त्या दिवशी आईला पण वाटतं की आज लेकरांना पण सुट्टी आहे, तर त्यांना काहीतरी चांगलं खाऊ पिऊ घालावं. तर तोच काहीसा माझा प्रयत्न होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर खरंच आमचं मनोबल वाढतं. छान छान तुम्ही कमेंट करता, लाईक करता, शेअर करता, आवडतं. सो तर आज मी छोटासा प्रयत्न केलेला आहे उपवासाची थाळी करण्याचा. तर त्यासाठी मी या थाळीमध्ये काय काय बनवले ते मी तुम्हाला सांगते. तर इथे आहेत रताळ्याचे काप, या आहेत राजगिऱ्याच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी, साबुदाण्याचे वडे, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, दही आणि खोबऱ्याची चटणी.
तर अशी ही आपली आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी तयार झालेली आहे. तर सगळ्यांनी या जेवायला. आयुष्यमान भव. तर छान अशी पूजा झालेली आहे. देवाला नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे. तर आम्ही पण आता जेवतो. या सगळ्यांनी जेवायला. आता आम्ही जेवायला घेतो. आज सगळं उपवासाचंच आम्ही जेवण केलेलं आहे. हे घे श्लोक. तर या सगळ्यांनी जेवायला. आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हरी विठ्ठल.